औरंगजेब हा एक आक्रांत होता. औरंगजेब तर भारतीय वंशाचा नव्हता आणि एवढे अत्याचार त्यांनी केले तर अशा व्यक्तीची कबर ठेवून काय करणार आहेत? जो स्वतःच्या बापाचा झाला नाही, स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या बापाला त्यांनी कैद केलं, स्वतःच्या भावाचं त्यांनी शिरकलम केलं आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांनी आतंक पाजवला, त्यांनी कुंभमेळ्यावर सुद्धा हल्ला केला होता. तर अनेक प्रकारची मंदिरं त्यांनी पाडली. भगवान कृष्णाचं सुद्धा मंदिर जन्मस्थान त्यांनी ताब्यात घेतलं, काशीचं मंदिर पाडलं आणि असे चांगले मोठे मोठे मंदिरं पाहून त्यांनी मशिदी बांधण्याचं काम केलं. मस्जिदी बांधण्याला विरोध नाही, पण मंदिर पाहून मशिदी बांधणं हे किती अयोग्य आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या संभाजी महाराजांना आणि धर्म परिवर्तनाकरता त्यांनी किती प्रयत्न केले, धर्म परिवर्तन लोकांचं करून घेतलं, संभाजी महाराजांचे हालहाल करून मारले. अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत, अशी व्यक्ती ही आदर्श तर असू शकत नाही, पण अशा व्यक्तीचे कबर असणं हे सुद्धा दुर्दैव आहेत. हे तर याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण आता जे या ठिकाणी संघर्ष सुरू झालेला आहेत, आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे आणि आमचंही मत आहे की औरंगजेबाची कबर तिथून निघली पाहिजे.